जय माता दी. तर आज माझी मम्मी करणार होती बिर्याणी. तर म्हटलं की चला तुमच्यासोबत पण आज बिर्याणीची रेसिपी शेअर करावी. आता हे ना मम्मी भात शिजवायला इथं मम्मींना पाणी तापत ठेवलं होतं, म्हणजे पाणी, आणि त्यामधनं एक खडी मसाला टाकायचा होता. आता ह्याच्यातले काही मसाल्याचं मला नाव माहीत नाही, पण याला डायरेक्ट खडी मसाला म्हणतात हे मला माहीत आहे. आणि मला करायचा होता रस, तर मी ना तोपर्यंत तिकडे रस वगैरे करून घेतला होता. आणि मग तोपर्यंत ना भात पण झाला होता. आणि इकडे मम्मीने काय केलं होतं, ओलं खोबरं ना असं म्हणजे बारीक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये ना बारीक करून घेतलं होतं. त्यानंतर ना अद्रक, लसूण, जिरं, सांबार याचा पेस्ट करायचा असतो. त्यानंतर एका म्हणजे एका कढईमधनं तेल गरम करायचं, त्यामधनं लंबे लंबे कांदे ना त्यामध्ये टाकायचे, म्हणजे तळून घ्यायचे आपल्याला कांदे म्हणून. तर कांदे ना मस्त असे कुरकुरीत तळून घ्यायचे. माझी मम्मीने तुम्हाला मेहंदी दाखवते, ती मी बोटं अशी रंगवली म्हणून. एका गंजामधनं तेल टाकायचं, त्यामध्ये ना जिरं, मोहरी आणि मिरे आणि तेजपत्ता हे असं टाकायचं. ते ना छान होऊ द्यायचं. आणि त्यामधनं थोडा धण्याकूट टाकायचा, आणि त्यामध्ये थोडी बडी विडायची असते ना, ते पण पहिलीच टाकायची. हळद टाकायची त्यानंतर. आणि मग त्यामधनं जे आपलं चिकन असते ना ते त्यामध्ये चिकन टाकायचं, उकळायला टाकायचं. आणि ते छान ना असं कालवून घ्यायचं, म्हणजे कसं मसाला तर लागला पाहिजे असं. मग त्यानंतर ना थोडंसं ना पाणी टाकायचं, मीठ टाकायचं त्यानंतर. मग त्यानंतर ते उकडले की डबल एका गंजामध्ये तेल तापवून घ्यायचं. त्यामध्ये जे मगाने मी तुम्हाला पेस्ट सांगितलं होतं ना अद्रक लसूण याचा, ते पेस्ट त्यामध्ये टाकायचा. ते पेस्ट ना चांगला तेलामध्ये होऊ द्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये ना मस्त आपली चवीनुसार लाल तिखट टाकायचं. तुम्ही आता जितकं तिखट खाता तितकं लाल तिखट टाकायचं. आणि मग त्यानंतर त्यामधनं चिकन टाकायचं. आणि मग त्याला ना असं थोडंसं पाणी सुटतं, आपण काय पाणी टाकायचं नाही, ते छान ना त्यामध्ये होऊ द्यायचं. त्यानंतर मग काय करायचं, थोडंसं जर आपल्याला रस्सा पाहिजे असेल तर ते थोडासा रस्सा काढून घ्यायचा, तर राहू देच तसंच. आणि थोडंसं मटण पहिले एका ताटामध्ये काढून घ्यायचं. आणि जे आपण भात शिजवला होता ना, ते भात ना थोडंसं त्यामध्ये टाकायचं. आणि जे कांदा आपण तळला होता ते पण कांदा थोडंसं त्याच्यावर टाकायचं. आणि मग त्यानंतर ना डबल त्याच्यावरनं भात टाकायचं, म्हणजे असे लेअर बनतात ना तसे. आणि जे चिकन आपण काढलो ते पण त्याच्यावर टाकून घ्यायचं. आणि मग त्यानंतर म्हणजे त्याच्यावर चिकन टाकलं की डबल त्याच्यावरनं जितका भात होता तितकं त्याच्यावर टाकायचं. तू बघा कसं वाट बघते कधी बिर्याणी होते. त्यानंतर ना आणखी डबल त्यावर कांदा टाकायचा, आणि जे आपण थोडासा रस्सा काढला तर त्याच्यावर रस्सा टाकायचा. कलर भेटते दुकानात नाही, ते कलरचं पाणी करायचं आणि त्यावर टाकून द्यायचं. रेडी झाली आपली मस्त अशी चिकन बिर्याणी. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. मी ना इकडे तोपर्यंत रस पण केला होता. आणि आमची मीनू बघा बिर्याणी खाऊन मस्त अशी झोपी गेली होती. म्हटलं आता चला तिच्या अंगावर द्यावं, आणि इतकी मस्त झोपली होती ना ते. त्यानंतर मग मी तिच्या अंगावर वगैरे दिला आणि ती मस्त झोपी गेली. भेटू आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.